प्रत्येक वर्णानं प्रत्येकाचं काम प्रामाणिकपणे करणं ही माझी भक्ती. विद्यार्थ्याने अभ्यास केलाच पाहिजे. शेतकऱ्याने काय करावं? अध्याय नंबर 18 ओळी नंबर 880. 18व्या अध्यायामध्ये 880 नंबरची ओळी अशी आहे, किंबहुना कृषी जिने गोधने वर्तुनी जिया. शेतकऱ्याने गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्याची सेवा करावी, गोठ्यातल्या गायची सेवा करावी आणि भारत मातेची सेवा करावी. हा त्याचा धर्म आहे. मग त्याचा जर धर्म आहे तर जी व्यक्ती ज्या कामाला त्याने ते काम केलं पाहिजे. संत त्यासाठी झाले. अवतार तुम्हा धराया 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 उतरया जन जीवा उतरया जन जीवा टाळी वाजवा. अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया उतराया जन जीवा उतराया जन जीवा जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. प्रश्न संपला. अभंगाला बोलत जायचंय. आज कीर्तनाला घेतलेला मग तुकाराम महाराजांचा आहे. कडवे 4 आहेत आणि तुकाराम महाराज जगाला सुधरवण्यासाठीच आले म्हणून सांगतात. प्रश्न मिटला. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. माणसालाच का सांगतात? गाढवाला आहार आहे, माणसाला आहार आहे. गाढवाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. गाढवाला भय आहे, माणसाला भय आहे. गाढवाला मैथून आहे, माणसालाही मैथून आहे. मग गाढवाला एकादशी का नाही? किंवा म्हशीला सोमवार का नाही? किंवा बोकड्याच्या गळ्यात माळ का नाही? व्हॉट इज एक्झॅक्ट आन्सर? त्याच्या पाठीमागं कारण काय? त्याला 14 कारण आहेत. जे पशुत नाही ते माणसात आहे, पण माणसात जे आहे ती जगात कुणाकडेच नाही. पशु जे आहे ते माणसात आहे, पण माणसात जे आहे ते कुणाकडेच नाही. मग ऐकणाऱ्यांनी शंका घेतली, माणसात जे आहे ते पशुत नाही, मग असं माणसाकडं काय आहे? तर ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे नाही कोठे गोष्टी माणसाकडे, बाकी कोणाकडे नाही. एक हात, एक शब्द ऐकायचा. एक हात, हात फक्त माणसाला आहे. तुम्ही कोणताही प्राणी तपासा, जरा शेत सांडस होतीस कोणत्याही प्राणी तपासा, अख्खी सुलॉजी पाठ करा, हात असलेला प्राणी फक्त मानव. MSc वा MPhil वा कागद पदव्या घ्या, सासूरवाडीचं कल्याण करा, शुगर वाढू द्या, मारा, काही करा, पण तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा, सायन्स इज ए सायन्स, नेचर इज ए नेचर अँड गॉड इज ए गॉड. शास्त्र ते शास्त्र. तुम्ही बोटणीचा किती अभ्यास करा, फुलाचा अभ्यास किती करा, तुम्हाला त्या सीझनला फुलं येणार. तुमच्याकडं मंत्र नाही का तुम्ही फुलं उन्हाळ्यात आणाल? नाही नाही, नेचर इज ए नेचर, सायन्स इज ए सायन्स. फुलाचा सुगंध आतापर्यंत कोणी पाहिला नाही का? कोणी पाहिलाय? फुलाचा सुगंध जर कोणी पाहिला नाही तर फुलात सुगंध नाही का? आहे, मग दिसला का नाही? लाकडा दागणी आहे, दिसत नाही. फुलात सुगंध आहे, दिसत नाही. दुधात लोणी आहे, दिसत नाही. तशी या जगात देव आहे, दिसत नाही.